शिक्षण तसेच नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या स्त्रियांना सुरक्षित निवासस्थान उपलब्ध व्हावे या विचारातून वसतिगृहाची संकल्पना जन्माला आली। 1985 साली श्रीमती शालिनी जोशी महिला वसतिगृहाची स्थापना झाली। मी भिवंडीची आहे। मी जोशी वेडेकर कॉलेजमध्ये इयत्ता 12वीत शिकते। मला इथे हॉस्टेलमध्ये येऊन 4 महिने झाले। मला हॉस्टेलला येऊन खूप चांगलं वाटलं। मला इथे सगळ्या मुलींनी खूप चांगली मदत केली आणि मला इथल्या ट्रस्टींनी पण खूप चांगलं प्रोत्साहन दिलं। जर मला इथे हॉस्टेल मिळालं नसतं तर माझं शिक्षण थांबलं असतं। मी रत्नागिरीमधून इथे शिक्षणासाठी आली आहे आणि मी BSc नर्सिंग करत आहे आणि माझ्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा राजमाता जिजाबाई ट्रस्ट तसेच माझ्या राहण्याची आणि संपूर्ण जबाबदारी जिजामाता ट्रस्टने घेतल्यामुळे मी माझे पुढील शिक्षण पूर्ण करत आहे। इथल्या मावशा माझ्याशी अत्यंत प्रेमाने वागतात, त्यामुळे मी कोणत्याही विषयी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते। एकूण 38 महिला व विद्यार्थिनींची माफक दरात भोजन व्यवस्थेसह सोय केली जाते। ठाणे स्थानकापासून अगदी जवळ असलेले हे वसतिगृह ठाणे शहरातील पहिले वसतिगृह आहे।